त्याला गाडी लॉक आहे. चावी बर अय काय अरे चावी घेऊन येईन गाडीची घरातून आण. पण मी म्हंटले हा चावी घेऊन गाडी घेऊन जायचं कुठं तुम्हाला? माया मग लय काम असतात. तू असे पांढऱ्या पडले आडवं सकाळ सकाळ लगेच काय कुठं जायचंय काय करायचंय. अहो काय तुमचं डोकं अरे जातं. बाहेर जाताना कमीत कमी हटकू तरी नाही. हा काय लय मोठा गड जिंकायला नाही चालले तुम्ही? संध्याकाळी आलं विचारावं हा. कुठे गेले ते काय असं असतं पद्धत. तुमचं जायचं मित्रांमध्ये हिंडायचं एवढंच येते, पण घरामध्ये शाळेत सुट्टी पोरगी आहे, तिच्यासाठी स्थळ बघावं ते काय नाही. तिला स्थळ बघायला का ते शिक्षण पूर्ण झालंय पण ती म्हणते अजून तिला तू विचारलं का तिचा काही. तिला विचारलं नाही मी, पण आता झाले तिची परीक्षा झाली, शिक्षण झाले, सगळं नोकरी लागन आज उद्या तिला. आता काय विचारायचं, बघायचं स्थळ तिला आता. स्थळ नाही लागत तशी माझ्या डोक्यात भरपूर येतं. कुठे ती घरात घरात आहे कुठे आहे घरातच आहे. दिवर तिला आवाज. मानसी मानसी काय करते? काय ग मम्मी पप्पा? अरे काय करते घरात बसून. काय करते म्हणजे? बसले होते टीव्ही बघत. तुझं शिक्षण झालंय पूर्ण सगळी झालंय आता नोकरीचा काय विषय. हा लागणच ना नोकरी, इंटरव्ह्यू देतच असते मी. मानसी मला एक म्हणायचं होतं, आता तुझी परीक्षा झाली, सगळे शिक्षण झालं, आता ना उद्या तुला नोकरी पण लागन, तर तुझं लग्न करून टाकू आपण असं वाटतंय मला. काय ग मम्मी तुझं हे असं? तुला मी किती वेळा सांगितलं मला एवढ्यात लग्न नाही करायचंय, मला एक चांगला जॉब करायचाय आणि बघू नंतर पुढं जाऊन. अरे पुढं जाऊन कवर आता वय झालं तुझं, आम्हाला काळजी लागते बाई. हा आणि तसं काय तो डोक्यात आहे काही कोणी मुलगा? लग्न करायचं म्हणलं ना बाबा, तर मुलगा ओळखीचा लागतो. खरं तर मी तुम्हाला बोलणारच होते. आता माझ्या ओळखीचे भरपूर येते. माझ्या ओळखीचं म्हणते हो मी. तो नाही का बापूंचा मुलगा, आम्ही लहानपणापासून सोबतच आहे आणि मी त्याला चांगलंच ओळखते आणि आता कॉलेजला पण सोबतच आहे आणि त्याचा स्वभाव मात्र खूप छान आहे, मला खूप आवडतो आणि सगळ्यांपेक्षा वेगळा आहे तो आणि मेन म्हणजे माणुसकी आहे. पैशापेक्षा जास्त माणसांना किंमत त्याच्यावर देतो. प्रेम आहे का तू? प्रेम असं नाही, पण आवड म्हणतात ना, एक मुलगा हा, हा, कसा असला पाहिजे, तर त्याला बघून असं वाटतं की मुलगा तसा असला पाहिजे. अरे बाळा पण त्यांची किती गरिबी आहे पाहिलं ना. अहो गरिबीचं काय घेऊन बसला बाबा? तुला म्हणजे इथं कशी मोठी झाली लहानाची मोठी, तुला प्रत्येक गोष्ट अशी पाहिजे 1 मिनिटात पाहिजे म्हणजे हजर करावं लागती. तर प्रत्येक गोष्ट नाही भेटल्यानंतर काय करणार तू? अहो बाबा माझं पण शिक्षण झालंय, त्याचं पण शिक्षण झालंय, दोघांना नोकरी लागली की करू की सगळं. तू इथं लाडात वाढलेली तिथे जाऊन तुझी हाल नाही नाही झाली पाहिजे ना असं मला वाटतं. आणि पाहुणे रावळे काय बोलतील त्याचं काय? हा नाव ठेवतील ना, एवढ्या थाटामाटात राहणारे, एवढ्या लाडात वाढवलेली पोरगी अशी गरीबाच्या हवाली केली. अगं तू दुसऱ्यांचा का विचार करती? आणि ते आता पण काय करताय, ते आता पण नावच ठेवताय की. अगं ते नाव ठेवण्यासाठीच असतात. आपण मला लोक मला म्हणतील ना चेअरमनची पोरगी कुठं, चेअरमननी पोरगी कुठे दिली गरीबाच्या घरात. पुढे जाऊन जर चांगलं होणार असेल तर द्यायला काय हरकत आहे. आणि तसे तुम्हाला पण माहितीये ना, तो मुलगा निर्व्यसनी आहे आणि सगळ्या गावाला पण माहितीये, मग काय हरकत आहे? हो ना गाई? असं म्हणते का? होय काय हरकत आहे मग? नाही बरोबर आहे तुमचं, ती म्हणते ते पण बरोबर आहे. उद्या जर आपण तिचं चांगलं घरात लग्न करून दिलं आणि तो जर व्यसनी निघाला तर पश्चातापाशिवाय आपल्याकडे काहीच उरणार नाही. तर ती म्हणते तर बघण्यात काय हरकत हाय बरोबर, श्रीमंताची मुलं बी उद्या पुढं बिघडू शकतात. बरं बघा तुम्ही घरात, मी जातो त्याची गाठच घेतो. दिचावी मला चल जाऊन दे. हो बाबा. झालं तुझ्या माझं हो. चल. चल मग. वाळलंय बरं काही चांगलं आता. मस्तीवाले बी चला आज येतो न उद्या येतो. जर कपचे तडा झाला. काय बापू काय मशीन आहे ना काय? हा ना, काय आता ही ढिगारा घातल्यावर दोनदा पावसात भिजली. आपण हे घ्यायचं ना करून त्यांना हे करून फोन बिन करायचा दे करून म्हणायचे एवढं. खायचं पण आता त्या मस्तीवाल्याला मशीन गावात एकच, मग त्याच्या मागे नंबर. त्याच्या मागे नंबर यायचं आणि तो टाइम नाही आपल्याला कुठे का गेलता? रानातून झाला. रानातूनच आलोय म्हणलं चला काय गाठ घेऊन जाऊ जाता. काय म्हणतो अजून बोल. काय बाकीचं आता काय म्हणायचं, ते म्हणलं ना पोरग काय शिकत येतोय बरंच झालंय आता. राहिले. परीक्षा झाल्या सगळे आज म्हणता येते, आता आपल्याला तरी काय कळते. हातीचं आज आहेच उद्या म्हणा, order आपले निघाला. फक्त पैसे द्यायचे काम आहे. आज उद्या निघन, आज उद्या निघन चाललंय, बाकी दुसरं काय. अरे मला एक बोलायचं होतं. हा बोल की बोल की. आता काय आपण तर जोडीदाराचे हा ना हा ना. काय बाकीचं आता बऱ्याच दिवसापासून चाललंय. हम्म. मग ते पोरग नोकरीला आता तर लागणच ना तेच लागेल लागेल. मग ती लग्नाचं माही पोर दिली असती तुझ्या पोराला.
हा यार खरं ते मी बी नाही असं काय म्हणतो शिकत आहे अभ्यास अमुक तुम काय टेन्शन म्हणून ते बोललोच आता नाही मी त्याला. पण बोल. याच्यात काय होतं माहिती का, आता समजा पोर इथं बाहेर हा हा उद्या तिकडे नोकरी लागलं काय पुन्हा उद्योग वाढला नसता तिथं झाले मैत्रीण तिथं झालं प्रेम हा इथं आता माहितीच आहे ना आपल्याला, चालूच आहे ना जगात काय चाललंय काय नाही. आता आपले लेकर आहेत ना तेव्हा म्हणलं बाप परत नको मायावर नाराज व्हायला तू, मग तेव्हा म्हणलं विचारावा. लेकरांना जाणीव आहे तर आपण झक मारितो मर मरतो त्यांना पैसे देतो त्यांना कळत नाही काय त्यांना बी काय कळत परस्पर उद्योग करतील? कळत आहे, पण काय होतं कुठे दुसऱ्याच्या नादाने कुठं पाऊल घासारला कुठं काय झालं म्हणजे उद्योग वाढण्यापेक्षा पण आपण आहेतच ना समजदार. मग चालतं काय आलं लय टाइम करायचं मोकार. चालतं अजून विचारतो त्या पोराला. विचार. हा आणि काय नोकरी आता परीक्षा झाली सगळे झाले लग्नाच्या अगोदर नोकरी लागली काय आणि लग्न लागल्यावर त्याचं म्हणजे काय आपण लागली. आपल्या पहिल्यापासून एकत्र यायचं आणि त्याचा काय विचार करायचा, काय होईन ती होईन. चल विचारतो बघ तेवढे घे विचार. हो, विचारतो आज त्याला. निले हा काय करते? काय राहू दे यार, पडू दे टाकता येईल. गुरांना खायला टाकते आणि काय करते पहिले टाकलं असेल ना काही, मग काय आणलेलं एका दिवशी संपवायची का? तुझ्या डोक्यात आहे का तसं? नाही पण मग ती ओरडत होत ना. वाड्यावाला आलत. नाही आज नाही आलं ती मग काय करतो काय माहिती, त्याला सांगितलेलं आहे मी. आज- बरं ऐक ना, मी काय म्हणतोय, हा बोला की. अरे ती बापू नाही वैरे माझ्या जोडीदार, हा 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 मग त्याचा पोऱ्या चांगला शिकलेला आहे, आता नोकरीला लागेल. हा का हा मग काय त्याच अरे मग त्या बापूला म्हणलंय माय पोरगी तुझ्या पोराला दे, तू लग्न करावंच लागेल ना. बाबा पण आता कुठं लगेच. अरे आता आणि काय कधीतरी लग्न करायचंय ना, परत अशी चांगली पोरं सापडत नाहीत. तुला तर माहिती ना, कुठं पियाताड खाताड कुठं नादी लागते कोणाच्या. बरं आपल्या परिचयातलं पोरग आहे ती, हा तेवढं आहे. लहानाचं मोठं माया देखता झालंय ती पोर सगळं. हा मग काय वाटतंय तुला? आता काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी. तशी नाही, पण माझं विचारणं काम येणार तुला. तुम्ही जे म्हणता ना तेच. एवढी लहानाची मोठी केली आणि तुला नाही विचारून माय परस्पर करून जमन का? हम्म. नाही चालते मला. बरं चल स्वयंपाकाचं हा जेवण करायचं नसेल तू बी अजून. नाही करायचंय. बरं चल. चला ओढले सोय ना आता याला पर्याय लाईट आली म्हणजे ना पाणी द्यावं लागेल. हाय का नुसतं कधी पाहतो नुसतं वावरातच, घरी जेवायचं नाही का? द्या इकडे, मी करतो ते. अरे पण आता पाणी लाईट आलं पाणी द्यावं लागेल ना याला. मी देतो ना बाबा, मी आहे ना, मी कशाला आहे? हा आता वय आहे का तुमचं काम करायचं? हाय आता तुझं आता ऐक ना मला काय म्हणायची, तुझी आता शाळा शिक्षण संपलंय जवळपास आहे की नाही, हा लागेल आज उद्या नोकरी. हा हे लागन. आणि मग लग्नाचं लग्नाचं कशाला एवढं लवकर? नोकरी लागल्यावर बघू ना. अरे काय असतं शिक्षण चालू असताना ठीक आहे, बघू नंतर पण आता नोकरी लागणार आहे, शिक्षण संपले मग लागणार. नोकरीच्या अगोदर लग्न झालं किंवा नंतर लागलं काय फरक पडतो, नोकरी तर लागणारच आहे ना. मग काय असतं का तुझं आहे कुठं काय? नाही 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 तर बघा, नाही तर परत म्हणजे घोटाळ्यात मला अडचणी जाण्याचा. नाही नाही बाबा, माझं तसं काही नाही. आता कसं म्हणलं, आपली एवढी परिस्थिती नाही ना, मग शिक्षण झालंय, आता नोकरी लागल्यावर मग लग्न करावं म्हणलं. अरे ते कधी मध्ये ती काय तू चेअरमनची पोरगी ती दिसते तुझ्या संघ बसताना बोलताना म्हणून म्हणलं बाकी नाही काय. अहो तसं नाही बाबा, आता आम्ही संगच आहे ना कॉलेजला, मग आता येता जाता बोलतो बसतो, तर तुमच्या मनात जसं काय आलं तसं काय नाही माझं. काही ते राजूची पोरगी त्या राजूला हो म्हणू का? कोणती खुशी? हा? अहो बाबा, तिचं कुठे एवढं शिक्षण झालेलं आहे? लेकरू चांगले तू माझा जोडीदार आहे राजू, तुझ्या शिक्षणाला 10-5 रुपये लागलं कधी मध्ये देतो करतो मदत. पण ते लेकरू कसं आहे घरात कामाधंद्याला शेतात कामाधंद्याला चांगले, तू मनात आणलं तर तुला शिकवलं ते बी नोकरीला लागेल, मग लागतच काय रे आपल्याला. बरं, तुम्ही शब्द दिलाय ना, तुमचं झालंय ना बोलणं. हो बरं, तुम्ही म्हणता ना तसं, मी काय तुमच्या शब्दाच्या पुढे नाही. दुसरं काय रे, बापाला एवढंच लेकरांनी फक्त बापाचं ऐकलं ना बरं वाटत. तर राजूला हा म्हणतो हा. आणि मग काय करू, जमून टाकू लग्न. जर तू म्हणला ना नोकरी लागल्यावरच करायची, तोवर जमून ठेवू आहे की नाही. म्हणजे एक नाव ठेवलं म्हणजे परत जे हटके देत मला माणसं, करायचं का लग्न पोराचं मानता येईल बाल त्या राजूच्या पोरी संग झालंय लग्न, त्याला बी सांगता येईल बो. चल चालतंय. तू एवढं ओढून घे. हा, मी एवढं घेतो करून, तुम्ही जेवण करा. हा मी येतो जेवून मग. हा. आणि वाटलं जाऊ नको. नाही नाही
हे बी आहे ना जरा नीट नाटकच करावं लागेल नाहीच आहे ना. बाप्पू काय करताय? लाईट येईल ना पाणी द्यायचं पिरून ठेवले. घरी गेलो तुझं घराला कुलूप. हा मग आता काय इकडं आल्यावर मला आता रानातच असते इकडे जाऊन बघावा. आपण लय लांब येणे केलो. आलतो जरा काम होतं. माझ्याकडे काय बाबा काम काढलं तुम्ही? काम असं होतं तुम्हाला पोरा शिक्षण झालंय तुमच्या पूर्ण. हा, हा, झालं. आमची पोरगी बी तुमच्याच पोराबरोबर होती म्हणजे एकत्र शिक्षण झालंय त्यांचं. हा होते ते शाळेला तर संगतीच होते. हा हा आणि मुलं हाय मुलगा बी चांगला आहे बघा गरीबाचा कसा ना पण चांगलाच आहे ना. हा हा आज उद्या नोकरी लागत नाही तर नोकरी लागणारच आहे ना. नोकरीचं तर ते लागलच. हा मग म्हणलो होतो लग्नाचं विचारायला आलो तुम्ही. माही मुलगी देते तुमच्या मुलाला. आपण काय झालं? तुमचं एवढं म्हणजे मोठी पार्टी आमचं आपलं हातावर- पार्टी पशी काय तेव्हा मी स्वतःहून तुमच्याकडे आलोय मुलगी द्यायला आणि तुम्ही असं काय करा. काय झालंय मला माफ करा. आता तो आपला राजू आहे ना जोडीदार आहे. आता येतं उठतं बसतं जराशी पहिल्यापासून संबंध. हा हा त्याला हा म्हणलो त्याची पोरगी आहे ना त्याला हा म्हणलो त्याच्यामुळे आता त्याची पोरगी नाही शिकलेली आणि त्यो दळिंद्र आणि तुमची सात पिढी आहेत दळिंद्री असं कुठं प्रगती होत असते की नाही? आपण काय असतं थोडस हो म्हणून बसलो ना त्याला बी अशीच मागणी घातली. बरं उद्या तुम्ही समजा त्यांची मुलगी केली. उद्या मुलगा नोकरीला लागला तुमचा 10-5 भरायची पाळी आली. ती देईल का मदत करीन का? हाय का त्याची बी परिस्थिती? नाही पण शब्दाला मळ नाही लागला पाहिजे होतं मग. अहो शब्दासन त्याचं कोण घेऊन बसले या जमान्यात राव. आता पावली माणसं बदलतील तर तुम्ही शब्दाचं काय सांगताय? ते तर मोठ्याला जमत आमच्या सारख्याला शब्द बदलल्यावरती नाही जागताच नाहीच ना. तुम्ही ऐका माई मुलगी करा तुम्ही काय तुमच्या पाया सून म्हणून आणि मुलाला काही 10-5 नाही 10 लाख लागून द्या नोकरी लागायला मी भराय तयारी माझी. नाही माफ करा. ऐका राव तुम्ही ऐका. पाया पडतो तुमच्या. अहो एवढी संधी चालून आलेली तुमच्याकडे. तुम्ही मोठे माणसं तुम्हाला कुठे बी चांगलं स्थळ भेटेल राव का अहो तुमची प्रगती होईल तुम्ही सुखी राहताल. मुलगी नोकरीला लागेल मुलगा नोकरीला लागेल. तुम्ही काय करणार ती मुलगी आणताना शेतीत ती काम करील मुलगा नोकरीला राहील कसं होणार शक्य आहे? नाही. ऐका माझं तुम्ही चांगलं स्थळ बघा तुमच्या लेकराला चांगल्या ठिकाणी. आता मी तर हा म्हणलोय मला मी नाही हो तुमचं. आयला बा आता काय अवघड आहे भाऊ एवढं तुम्हाला एवढं सोन्यासारखी संधी चालून आली तरी तुम्ही नाही म्हणताय. नाही तुमची पोरगी आहे ना नाही स्वीकारू शकत मला माफ करा. पण मुलाला एकदा विचारून पहा त्याची इच्छा असेल तर. मुलाच्या विरोधात नका करू तुम्ही. नाही, विचारलंय त्याला सांगितलंय मी सगळं. नाहीच म्हणताय मग शेवट. नाही नाही चालतंय म्हणता काय तुमची इच्छा पडू मी तरी काय बळ थोडी तुमच्या घरात आणून घालणार आहे. इकडं नसता होकार दिला तर मग कशाला मी तुमचा बी नसतं केला अपमान. आता तुम्हाला वाईट वाटेल पण माफच करा मला. पण ठीक आहे काय नाही माफ करायला काय नाही तुम्ही मोठे इथे काय नाही जाऊ द्या माझं विचारणं काम होतं. हो. नाही म्हणताय मला नंतर काय आता परत येऊ मग मी. हो हो काय आता हे श्रीमंताला नाही म्हणणं सुद्धा एवढं जड असतं ना. कुणाला राग कुठं काढतील. जाऊ द्या बघू. काय म्हणते मग? मला असं वाटत होतं आपलं लवकर लग्न झालं असतं तर बरं झालं असतं नाही का? अगं मला बी तेच वाटतं ना लवकर लग्न व्हावं. पण कसं आहे ना आता सध्या परिस्थिती नाही ना आणि पैसे बी नाहीत आपल्याकडे तुमच्याकडे बी नाहीत आणि माझ्याकडे बी नाहीत. यात नोकरीला लागलो ना मग होईन बघ थाटामाटात लग्न. कसं आहे कोणी आपल्याला 10-5 रुपये देईल. हा तेवढं आहेच. हा आणि लग्न तर कसं एकदाच होतं ना त्याच्यामुळं थाटामाटात तर झालंच पाहिजे. ते एकदाच होत असतं. मग मी तेच म्हणते ना. तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांना शब्द दिलता. हम्म. आधी नको वाटत होतं पण आता आवडायला लागले. त्याच्यामुळे काय विषय नाही. काय हो तर बापूकडे जाणार होते मानसीबद्दल विचारायला काय झालं? गेलतो बाबा त्याला बी त्या भिकाऱ्याला बी असा माझा आला ना आता पोरग शिकवलं ते ना त्या एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला शब्द दिलाय म्हणजे त्या राजा पोरगी करतो म्हणला. अहो पण आपली मानसी किती चांगली आणि शिकलेली आहे शिवाय. मग सगळं ठीक आहे पण तो कसाच तयार नाही. त्याला 10 वेळेस रिक्वेस्ट केली मी कर माही पोरगी कसाच तयार नाही. अहो म्हणा ना आम्ही सगळं लग्न करतो काय अरे पाहिजे बाबा घेतो. सगळं पर पोराला नोकरीला 10 लाख रुपये मी भरतो नोकरी लावून देतो म्हणले तरी बी तयार नाही. पण का पण त्यांच्यात असं काय आहे की आपल्या ते म्हणतो पोरीला- शब्द दिलाय ना पण त्याचं बी नाही मस्ती उतरवलेली मी बघतो एक दिवस तरी माझ्या तावडीत सापडलं ना कधी तरी. ते झालं पण आता मानसीला काय सांगायचं? तिला फक्त तुझ्या पद्धतीने काहीच सांग आता मी लई टेन्शन मध्ये मला काही टेन्शन देऊ नको मी चाललोय गावात.
कसं देवाला बघावलं नसेल एवढं चांगलेला अजून नोकरी लागायचं पोरग लग्न व्हायचं कसा अपघात झाला किती पैसे लागत होते काय नाही इथं असं बसून काय पैसे झालं का नियोजन का नाही? लई फिरलो कोणीच पैसे द्यायला आता मी काय केलंय, माझ्याकडे 2-3 लाख रुपये ऍडजस्ट झालती, मी तिथं भरून आलोय. काय म्हणलं डॉक्टर डॉक्टरचं म्हणणं आहे की परिस्थिती अवघड आहे. लेकरू वाचलं पाहिजे ते म्हणले प्रयत्न करतो, पण अजून आहे ना 10 लाख रुपये ऑपरेशनला लागते. करा ना काहीतरी काय डोकं झालंय. इकायला बी काही नाही बरं ती निश्चित ती 10 लाख तर वेगळी, मेडिकल ती बाकीचं तो खर्च वेगळे म्हणजे. लेकरू वाचलं पाहिजे हो. काही हे करू. बरोबर आहे तुमचं. आता होता होईन तेवढे तर प्रयत्न करणारच आहेत आपण. मला तर असं उभं वारं सुटतंय काय करावं नको ती गोष्टी घडून गेल्या, अवघड कर. नको करू काहीतरी काहीतरी डोकं लावल्याशिवाय पर्याय नाही, वाचवणं गरजेचं आहे आपल्याला. काय करू आता देवा, तूच काहीतरी मार्ग काढ रे. काय मग काय म्हणतंय पेशंट? तुला तर माहिती परिस्थिती सगळी, तरी विचारतीस. मग सांग की. त्यांना अजून काय बरं वाटत नाही. बरं झालं पण तू भेटली मला. मी हा काय काढलं माझ्याकडे काम? अगं, माझ्या बापाने आणि माझ्या सासऱ्याने फिरले ग, पण त्यांच्याकडून एवढे पैसे नाही जमा झाले. फक्त 5-6 लाख रुपये झाले आणि त्यांना किमान डॉक्टरने सांगितलं की 20 लाख रुपये लागतील म्हणून. मग त्याच्यामध्ये मी काय करू शकते? बघा तुमचं तुम्हीच. अगं, तू एकमेवच मदत करू शकते ग. तुला तर माहिती तुझ्या बापाची परिस्थिती चांगली आणि आमच्या सासरेबाची काय परिस्थिती चांगली नाही. तू तुझ्या पप्पांना म्हणून बघ ना एकदा, ते नक्कीच मदत करते. जेव्हा माझा बाप त्यांच्या दारामध्ये आला होता दयामाया करायला माझं स्थळ घेऊन, तेव्हा त्यांनी डायरेक्ट नकार दिला. मग आता का मदत करायची बरं? आम्ही नाही करणार मदत. बघ ना, एकदा विचार करून बघ ना प्लीज. माझा काय विचार करायचाय ग? हा, त्यावेळेस त्यांनी केला विचार, आमचा नाही केला ना. आणि तू पण त्याच्याशी लग्न करणार आहे ना? अगं, तुझ्यापेक्षा किप्पट दुप्पटीने मी सुंदर आहे, तरी तू प्लीज ग माझी मदत कर ग, पाया पडते मी तुझी. प्लीज वाचव ग माझ्या नवऱ्याला. ठीक आहे, मी मदत करन, पण ह्याच्यामध्ये माझा काय फायदा आहे? तू जी म्हणशील ना ती करन मी. खरंच मी जे म्हणशील ते करशील? तू म्हणशील ती करीन मी. बघा, नाही म्हणायचं नाही. नाही, एकदा शब्द दिला पलटणार नाही मी परत. बर, 10 लाख लागू दे नाही तर 15 लाख लागून दे, मी मदत करायला तयारी. पण हा, अक्षय माझा झाला पाहिजे, म्हणजे त्याचं लग्न माझ्यासोबत झालं पाहिजे. कळलं का? अगं, तुला काही पण करते असं म्हणलं होतं, तू डायरेक्ट माझा नवराच मागितलास ग. अगं मग दे ना. हे बघ खुशी, मला सांग, तुला तुझ्या नवऱ्याला काय झालं तर तू लग्न कोणाशी करणार आहे? आणि तो मेला तर मग? तसं नको ग बोलू, ते बी खरंच आहे. मग देऊन टाक ग, नको एवढा विचार करूस. तुला त्याला जिवंत तर बघायचंय ना, का मारायचंय? हा, नको एवढा विचार करू. नाही, तू म्हणशील तेच करेन मी. शब्द बघा. दिल्याला पलटणार नाही, पण त्याचा जीव वाचेल. नको माफी मागू, वाचवन मी जीव. ऑनलाईन पैसे टाकते. जा वाचवજો. बरं झालं वाचलो, नाही तर बाबांचे किती हाल झाले असते. तेच अवघड झालं असत. अक्षय, बरं वाटतंय ना तुला आता? अरे बरं वाटतंय. अगं, तुझं नसती मदत केली तर मी वाचलो नसतो आणि ही दुनिया परत बघितली नसती. अरे, शेवटी मैत्रीणच मित्राच्या कामाला येणार ना, त्यात काय एवढं. एवढं आहे.
जिच्या संग लग्न जमलं, जिला एवढा जीव लावला, आता बरं होऊन मग 15 दिवस झालेत मला. अरे बघायला सगट नाही आली, बघायला काही घरी सगट नाही आली तर. खरंच. पण तुला सांगू अक्षय, ती तुझ्या बरोबरीची नाहीये अरे. का बरं? खरं तर मी तुला सांगणार नव्हते, पण मला आता राहवलंच जात नाहीये. पण सांगतेच अरे. फक्त तू जास्त मनाव घेऊ नका, उगाच तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. अगं काय नाही मनावर घेत, बरं वाटतंय मला. आणि नेमकं काय झालंय काय? तिचं ना बाहेर रिलेशन सुरू आहे अरे. काय? हम्म. अरे तिला वाटलं की तू काय बरा होणारच नाही, तू मरशील, म्हणून तिने लगेच दुसरा बकरा पकडला. म्हणजे त्या मुलासोबत रिलेशन मध्ये आली. ए, गबस काही नको बोलू. अगं तिचं बी लय जीव आहे माझ्यावर. अरे आणि मला आमचं- सांग, जीव असता तर ती तुला भेटायला आली असती ना, पण आली की ती तुला भेटायला? नाही आली ना. मग जाऊन दे बाबा, तुझी मैत्रीण आहे, तुझी काळजी वाटती म्हणून तुला सांगितलं. पण मला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही ग. अरे तू गरीब आहे ना, आणि तो मुलगा खूप श्रीमंत आहे, म्हणून गेली ती त्याच्याकडं. आणि हे बघ, आजकाल पैसाच सगळं काही आहे असं तिला वाटतं, आणि मला माणुसकी अगं, महत्वाची आहे. पैसा काय आज न उद्या मी नोकरीला लागल्यावर कमावलंच असतं की. तेच तर. पण जर तुला खोटं वाटत असेल ना, तर मी तुला दाखवू शकते. चल बघायचं तुला? हा दाखव. हळूच चला तू. नाही काय नव्हतं, बरं आहे मी थोडेसे जखमात ते होतील बरं. दाखव. हम्म, चल. आता नसंग तसं काही, मला तर त्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. अरे स्वतःच्या डोळ्यांनी बघशील तेव्हा तर विश्वास बसेल ना. हा हम्म. अक्षय, ते बघ, दिसले का? असे दररोजच बसत असतात बरं का ते तिथं, गळ्यात गळे घालून एकमेकांशी बोलत. अगं, मला वाटलं नव्हतं एवढे विश्वासघाती असेल म्हणून. अगं हिच्या संग मी संसार करायचे स्वप्न बघत होतो, आणि असं मला धोका देऊ राहिली का? बरं झालं तू दाखवलं. अरे धोकेबाजच देती खुशी. नाही तर मी तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. तू भोळा भाबडा, तुला काहीच समजत नाही. तुला हे पण कळत नाही कोण तुझ्यासाठी योग्य आहे आणि कोण नाही. बरं झालं हे लग्नाच्या आधीच कळलं मला. लग्न झाल्यानंतर असं जर केलं असतं, माझ्या गावात काही चव राहिली असती का? मग काय माझ्या तर. बापाचं बी नाक नष्टच राहिलं. वाईट झालंय. चल जाऊन दे. कोण पडलं? चलो चलो चलो. हा? काय झालंय? कोण मुलगी आहे? अरे अरे खुशी आहे. खुशी आहे? उठव उठव. ग काय हालत केली. मेंटल झाली काही. माहिती नाही. अगं असंच होणार ना, लोकांना धोका दिल्यावर काय भेटणार आहे? ही शिक्षा भेटणार आहे. अहो मग काय होणार आहे? ते पप्पे बरोबर चालू होतं ना, त्याला धोका दिला असं. काय म्हणला? काय म्हणणार आहे? काय झालंय बाळा? अरे किती पाहिलंय मी, कुठे गेलती तू? डोक्याचं काय म्हणायचं तू? काय नाही, आता जसं मला धोका दिलाय तसं त्या पप्प्याला बी दिला असेल, म्हणून झाली असेल मेंटल. अरे एक लक्षात ठेव, पोरगी माझी आहे ना, कोणाला धोका दिलेला नाही, कोणा प्रेम नाही केलेलं. बघितलंय डोळ्याने मी. अरे काय पाहिलंय? माझ्या पूर्वी माझा भरवसा आहे, तो सांगण्यापेक्षा ती असं कधीच करणार नाही. हा का, म्हणून मला धोका दिला ना. पण आहे ना, तिला काय होतंय, ही बाकीचं काय नाही, तुमचं लग्न झाल्यापासून पोरगी माझी अशी करायला लागली. लग्न झाल्यापासून म्हणजे? हा, आधी काही नव्हतं तिला. बघून बघून कटाळो इकडे पडलेली होती, सापडली.
काय आता तिचा बी दोष नाही त्या लेकराचा ह्या सगळ्या प्रकरणात. यार काय करते तू इकडे? तुम्ही यार का बदनामी करताय तिची? अरे त्या लेकरांनी लय सोसलंय. ठीक आहे बाळ, तू मदत केली, त्याला वाचवलंस, तुझ्या आभारी आहे. पण खरं सांग काय झालंय ते? अहो, आम्ही पुरीच्या प्रेमा खातीर 15 लाख रुपये दिले तिला तुमच्या पोरासाठी. ते प्रेम नाही हो. तुमचा आभार मानतो मी, माझा लेकराचा जीव वाचवला. पण ती बी एक लेकरू आहे ना, काय पुरे अजूनही सांग. काय केलं तू सांग, खरं सांग. मानसी, खरं आहे ती का? कोणातरी एक मुलगी आहे. खरं तर माझं चुकलं. मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण मी केलं. मी हिच्या बरोबर सौदा केला. कसला? अक्षय नीट झाल्यावरती मी त्याच्याशी लग्न करेन त्याचा. काय म्हणजे माझ्या जीवनाचा सौदा केला? अगं मी दवाखान्यात होतो, मग तिकडच मिळालेलं बरं असतं ना. हा, आणि माझ्याकडून माझं प्रेम हिसकावून घेतलं का? पण माझं प्रेम होतं ना तुमच्यावर. अगं एकतर्फी काय असतं, स्वार्थी आहे तू. नाही, मी स्वार्थी नाहीये. अगं मानसी, तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही? अगं एक स्त्री असून एका स्त्रीशी अशी वागलीस तू? अगं आई, माझं प्रेम होतं ग, म्हणून मी अशी वागले. अहो पण मला एक सांगा, माझ्या पुरीचा काय दोष आहे याच्यामध्ये? अरे तिला पकडा, अरे तुमची काय अवस्था झाली? त्याला जबाबदार आमची पोरगी आहे. हे बा, बाबा माझं. मला माफ करा बर का, माझ्या पोरी बाबा बद्दल मी माफी मागते तुम्हाला. माझं चुकलं, मला माफ करा. आता मी जगू शकत नाही, मला माहिती. हे बाळा असं नको ना बोलू. पण ह्या दोघांना कधीच वेगळं करू नका तुम्ही. आता ह्यांचा संसार सुखाने होऊ द्या. अरे बघ आई, एवढीच इच्छा आहे माझी. हे बघ खुशी, आम्ही तुला बरं करतो. आपण हिला पाहिजे तेवढे पैसे लावून हिला बरं करू, तुला काय होणार नाही. खुशी 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 माझं चुकलं. अगं खुशी, तुझी जागा मी कधीच नाही घेऊ शकत. खुशी उठ ना ग, असं काय करते खुशी? उठ ना ग, माफ कर ग, मला माफ कर ग. असं नव्हतं वागायला पाहिजे तुझ्यासोबत मी. माफ कर. काय भेटलं तुला असतं म्हणतात ते. नाही आडवी पडलो, लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला.